नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड, इयत्ता 6वी, विषय नागरिकशास्त्र. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला विकास हा भाग पाहिला होता की आपला विकास समाजामुळे कसा होतो ते आपण बघितलं. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला समाज म्हणजे काय ते पाहायचं आहे. मी वाचन करतो आणि समजून सांगतो, तुम्ही लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण याचाही समावेश समाजात होतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. पाहिजे सांगितलं आहे समाज कसा बनतो. समाजामध्ये सर्व स्त्री पुरुष, प्रौढ म्हणजे म्हातारे, वयस्कर, लहान मुले मुली ह्या सर्वांचा काय होतो समावेश असतो. आणि आपलं जे कुटुंब आहे ते समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटनाही असतात. लोकांमधील परस्पर संबंध, एकमेकासोबत जे संबंध असतात ते परस्पर संबंध, व्यवहार करतो आपण, परस्पर व्यवहार आणि देवाणघेवाणही करतो. आणि याचा सर्वांचा समावेश समाजामध्ये होतो. माणसाच्या झुंडी म्हणजे गर्दी, झुंडी म्हणजे काही समाज नाही, तर समाज एकत्र येण्यासाठी, त्याचे काही उद्दिष्ट साधण्यासाठी एकत्र येतात. काही समान उद्दिष्ट असतात. ते उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. ज्यावेळेस आपल्याला समाजामध्ये जीवन जगायचं आहे, एकत्र राहायचं आहे, तेव्हा त्याला एक व्यवस्था निर्माण करावी लागते की आपलं अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि सुरक्षितता आहे यासारख्या ज्या गरजा भागवाव्या लागतात, तेव्हा समाजाला काहीतरी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरण, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. समाज कसा स्थिर होतो? आता माणसाला दैनंदिन व्यवहार करावं लागते ते आणि करावे लागतात. अशा प्रकारची समाज व्यवस्था टिकून ठेवावी लागते. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करावी लागते. व्यवस्था आवश्यक असते. आणि जसं अन्नाची गरज आता भागवायची आहे, पुरवायची आहे आपल्याला, तर शेती करणं आवश्यक आहे. आणि शेतीला विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीच्या संबंधित कार्य करण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. जसं आता शेतीचे अवजार आहे त्यासाठी कारखाने तयार करावे लागतात, कारखाने उभारावे लागतात. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, आणि आपण जे उत्पादन माल करतो त्यासाठी आपली बाजारपेठ पाहिजे, म्हणजे मोठी बाजारपेठ तयार करावी लागते. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला आहे. याच्यावरचा स्वाध्याय पान नंबर 61 वर आहे. हा स्वाध्याय तुम्हाला वही सोडवायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो.